नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता थोडी-थोडी थंडी पडत चालली आहे. म्हणजे सकाळची तरी थंडी आपण म्हणू शकतो. नंतर तर गरमच होतं. पण सकाळी थोडंसं थंड वातावरण असतं. तर आता थंडीमध्ये आहे ना, झाडांना खूप पाणी घालू नका. थोडं 1 दिवसाआड पाणी घाला. माती झाडांची चेक करत चला. माती जर ओली असेल तर झाडांना पाण्याची गरज नसते. आणि अशा प्रकारे जर स्प्रे बॉटल्स बऱ्याच मिळतात. डी-मार्टला मिळतात, नर्सरीमध्ये मिळतात. तर ह्या स्प्रे बॉटलला नक्की घ्या तुम्ही. झाडांना ना अशा प्रकारे जेव्हा आपण पाणी स्प्रे करतो तेव्हा पानं बघा स्वच्छ धुतली जातात. जसं आपण कसं अंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं तसं त्यांना पण छान असं फ्रेश वाटतं. आणि माझे मनी प्लांट्स बघा किती पानं इतकी मस्त मोठी-मोठी झालेत ना, मी काही जास्त एक्स्ट्रा काळजी घेत नाहीये याची. फक्त मागे जी खतं घातली होती, ते पण गांडूळ खत आणि शेणखतच घातलं होतं आणि मी त्यांना देते खूप सारं प्रेम. तर तुम्ही पण तुमच्या झाडांना ना असंच प्रेम करा. बघा झाडं आपल्याला छान रिस्पॉन्स देतात आणि अशा झाडांना बघून आहे ना इतकं फ्रेश वाटतं ना, की खरंच तुमचा दिवस एकदम भारी जाईल मस्त असा. आणि खूप छान वाटतं. तर बरेच जण मला विचारत होते ना मनी प्लांटच्या बाबतीत, तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. हे बघा इथे हे चंगू-मंगू आहेत छोटेसे. पण दिसत नाहीत ते एकदम जवळून बघितलं ना तर दिसतात ते. त्यांना झाडामध्ये ठेवलंय. आणि अशी माझी छोटेसं गार्डन आहे, जे खूप भारी वाटतं मला गार्डन म्हणजे नेहमी इथे असल्यानंतर. तर अशी आजची देवपूजा सुरू आहे. तर रोजची तीच देवपूजा असते, पण रोज आपण इतरही कामं तीच करतो. पण तीच कामं आपण काहीतरी नाविन्य घेऊन आणि काहीतरी नवीन-नवीन गोष्टी करून केली ना, तर आणखीन भारी वाटतं. तर तसं मी रोजचं माझ्या फुलांच्या बाबतीत करते. फुलं वेगवेगळी, गजरे वेगवेगळे, असं काहीतरी वेगवेगळं केलं ना, तर आपल्यालाच जे आपल्या गोष्टी आपण करतो ना, त्या आणखी नवीन आणि खूप छान वाटतात. तर आज मी तुमच्यासोबत ना शेअर करणार आहे एक स्पेशल चटणी. कारण स्पेशल यासाठी म्हणते कारण बरेच जण म्हणजे ही जी मेथड आहे ना ही फॉलो करत नसतील. तर डोसा किंवा इडली सोबत आपण नेहमी फक्त सगळं घेतो, मिक्सरला लावतो आणि मग त्याला एक तडका देतो. बस असंच बनवतो ना. तर आज थोडं वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. ते बघा कढीपत्ता ना मी अशा प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये ठेवते आणि त्याला वेगवेगळा काढून नाही ठेवत, असा अख्खाच ठेवते. तो बरेच दिवस छान राहतो, काळाही पडत नाही. मिरचीसाठी सुद्धा मी असा हा टपरवेअरचा माझा खूप जुना बॉक्स आहे आणि याच्यामध्ये मिरचीचे देठं काढून ते ठेवायचे. खाली टिश्यू पेपर टाकायचा आणि तुम्ही जेव्हा मिरची काढता, तेव्हा त्यामध्ये ज्या मिरच्या खराब झालेल्या असतात ना, त्या तेव्हाच वेगळ्या करून घ्यायच्या. तर चला आता मी चटणीसाठी दाखवते बघा. भरपूर कोथिंबीर घेतलीये. त्यानंतर मिरच्या घेतल्यात, कांदा एक कापून घेतलाय मीडियम साईजचा, 3, 4, 5 लसणीच्या पाकळ्या, अद्रक, खोबरं, उडदाची डाळ आणि पुदिना. तर चला. तर एका कढाईमध्ये थोडंसं तेल तापवायचंय. थोडंसंच तेल घ्यायचंय. 1-2 चमचे जास्तीत जास्त. आणि त्यामध्ये बघा आता उडदाची डाळ आहे ती 1 चम्मच उडदाची डाळ ह्याच्यामध्ये मी घातली आणि थोडीशी अशी गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजायची. तेल ना खूप तापलं होतं म्हणून मी गॅस थोडासा बंद केलेला. नाहीतर काय होतं ना पटकन मग आपण जे टाकतो फोडणीमध्ये ते करपून जातं. तर आता गॅस पुन्हा चालू केलाय आणि आता पहिले मी लसणीच्या पाकळ्या, अद्रक, मिरची ह्यामध्ये घालते. आणि त्यानंतर ह्यामध्ये घालते कांदा. तर कांदा थोडासा असा एकदम हलकासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजायचा. जास्त एकदम पण म्हणजे करपू द्यायचं नाही कांदा. बघा तुम्ही हलकासा असा गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजलाय. आणि त्यानंतर ह्यामध्ये घातली आपली खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना. जेवढा पुदिना घेतलाय ना तेवढीच कोथिंबीर घ्या किंवा त्यापेक्षा जास्त कोथिंबीर घेतली तरी चालतं. तर कोथिंबीर घेताना बघा नेहमी जेव्हा तुम्ही वाटता ना कोथिंबीर, तर तेव्हा त्याचे देठ सुद्धा घेत जा. त्याच्या देठामध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं. तर बघा आता हलकं हे भाजून घ्यायचं फक्त. जास्त त्याला शिजवायचं नाहीये आपल्याला आणि त्यानंतर छान थंड होऊ द्यायचं. तर आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये घेतोय खोबरं. तर खोबऱ्याचा जो मोठा-मोठा भाग उरलेला असतो तो पहिले खाली टाकला. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि आता याच्यामध्ये जे आपण हे मिक्सचर बनवलं होतं तर ते ह्यामध्ये घालायचंय. यामध्ये अर्धा लिंबू पिळलाय मी आता छान
आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे वाटणे इतपत. आणि बघा तुम्ही वाटल्यानंतर तुमच्या चटणीचा रंग बघा, अगदी हिरवा-हिरवा असा चुटूक असा रंग दिसतो छान. आणि आता ह्याला आपण छान तडका देणार आहोत. तर 3 ते 4 चमचे मी तेल घेतलंय. तर या तडका देताना सुद्धा तुम्ही उडदाची डाळ घालू शकता. पण मी घालत नाहीये आणि मग यामध्ये आता गॅस मी बंद केलाय. त्यानंतर यामध्ये पहिले मोहरी घातली होती, कढीपत्ता घातला आणि जी आपली बेडगी मिरची असते ती यामध्ये घातली. तर मी गॅस का बंद केला होता? कारण अशा प्रकारच्या जेव्हा फोडण्या देतो ना, तर तेव्हा पटकन कधी-कधी गॅस जास्त हे होतो. तर म्हणून मी बंद केला होता. तर अशी मस्त अशी फोडणी टाकलेली आहे आणि अशी ही स्पेशल चटणी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. इतकी टेस्टी लागते ना, तुम्ही सँडविच सोबत वगैरे पण खाऊ शकता. तर आता चटणी बनली आहे, तर बटाट्याची भाजी तर हवीच. तर बघा अशी मस्त आपली बटाट्याची भाजी रेडी आहे आणि आता मी बनवते आहे डोसा. तर डोस्याचं पीठ कसं बनवायचं ते मागे एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंय. तर हा माझा डोस्याचा तवा नाहीये, हा साधा नॉनस्टिक तवाच आहे. पण काही अशा टिप्स आहेत की ज्या तुम्ही फॉलो केल्यात ना, तर तुमचा डोसा एकदम परफेक्ट होतो. तर थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं कधी तव्यावर, कारण तव्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं. तवा पहिले छान तापवून घ्यायचा आणि त्यानंतर डोसा टाकताना तवा म्हणजे आपला गॅस कमी करायचा आणि त्यानंतर अशा प्रकारच्या पळीने किंवा वाटीने तुम्ही डोसा पीठ बॅटर जे आहे ते तव्यावरती स्प्रेड करा आणि बघा अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने हळूहळू छान असा आपला डोसा असा मस्त स्प्रेड करा आणि या डोशाला बघा झाकून ठेवायची वगैरे कशाचीही गरज लागत नाही. आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि यावरती तेल टाकायचं थोडं थोडंसं. म्हणजे त्या तेलामुळे ना आपला डोसा इतका छान क्रिस्पी होतो ना आणि असा मस्त असा बघा आता तुम्हाला डोस्याला काहीच करायची गरज नाही. आपोआप डोसा थोडा थोडा साईडने पूर्ण वरती येतो. तर हा पहिलाच डोसा आहे तव्याचा. बऱ्याचदा बघा तुम्ही बघत असाल पहिलं म्हणजे डोसा काही जर टाकतो ना तर ते व्यवस्थित होत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही बनवलत ना तर बघा एकदम परफेक्ट असा डोसा बनतो आपला. तर डोसा बघा आता दुसऱ्या साईडने पण थोडा वेळ ठेवायचा आणि बस आपला आता डोसा मस्तपैकी असा रेडी आहे. थोडंसं तेल टाकलं ना तर तो छान क्रिस्पी होतो. तर बघा आता आपला डोसा, बटाट्याची भाजी आणि अशी पुदिन्याची आणि याची चटणी एवढी मस्त झाली होती ना, असा बेत असेल ना तर मग म्हणजे जास्तीचंच जेवण जातं जर आपल्याला. तर आता सेकंड डोसा टाकताना बघा थोडंसं पाणी घालायचं, असा छान तवा पुसून घ्यायचा आणि मग डोसा घालायचा. म्हणजे डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही. तर ह्या फक्त छोट्या-छोट्याशा टिप्स होत्या, ज्या मला वाटल्या की मी तुमच्यासोबत शेअर करू. कारण बऱ्याच जणांना डोसा बनवताना बरेच प्रॉब्लेम्स येतात. तर म्हणून अशा प्रकारे तुम्ही डोसा बनवा. बघा एकदम सोपी पद्धत आणि एकदम मस्त असा आपला डोसा रेडी होतो. तर अशी आज मी तुमच्यासोबत अशी स्पेशल चटणी म्हणजे नेहमी आपण कसं इडली किंवा डोसा बनवल्यानंतर नॉर्मलच चटणी बनवतो. बरेच कमी जण असतील की पुदिना टाकतात. पण पुदिना टाकल्यानंतर जर तुम्ही असाच कच्चाच पुदिना टाकल्यानंतर त्याचा एक वेगळाच उग्र असा एक वास येतो. तर त्याच्यामुळे ती तशी चटणी खावत नाही. पण तुम्ही अशी बनवून बघा. अशी बोटं चाटाल इतकी टेस्टी लागते चटणी मस्त. तर उद्या आणखीन मी तुमच्यासोबत नवीन काही चटण्या पण शेअर करणार आहे. कारण कसं असतं ना की आपण जेवतो रोज आपलं डाळ भात चपाती भाजी असंच असतं आणि मुलांना सुद्धा आपण टिफिनला तेच देतो. आता निष्ठाच्या शाळेमध्ये टिफिनला आउटसाईडचं असं काहीच अलाउड नाही आहे. त्यामुळे घरचंच काही ना काही द्यावं लागतं. तर अशा काही चटण्या बनवून ठेवल्या ना तर मुलांना आणखीन म्हणजे खूप चांगलं वाटतं ते चवी लावायला तोंडी लावायला. जसं आपण म्हणतो लोणचं, आपण जसं म्हणतो लोणचं ॲक्च्युली आपल्या शरीरासाठी खरं सांगायला गेलं तर चांगलं नाही आहे तेवढं. कारण त्यात आपणच जे घरचेच भले तुम्ही घरी जरी बनवलं तरी त्यात ते खूप प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह म्हणजे मीठ तेल याचा खूप जास्त वापर केलेला असतो आणि ते मुरलेलं असतं ना तर त्याच्यामुळे त्याचे चांगले परिणाम होत नाहीत शरीराला. थोड्या प्रमाणात ठीक आहे खाल्लं, पण रोजच काही काही जणांना खूपच सवय असते की रोजच सारखंच लोणचं खायची. तर त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, वाताचा त्रास होऊ शकतो. असं आयुर्वेदात दिलेलं आहे. तुम्ही वाचा, इन्फॉर्मेशन काढा. आपण जेही खातो म्हणजे फक्त शरीर म्हणजे पोट भरायचं आहे तर म्हणून खाल्लं नाही पाहिजे. तर ते जे आपण खातोय ते आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे किंवा किती काय प्रमाणात खाल्लं पाहिजे तर ह्याचंही थोडंसं आपण अभ्यास थोडासा तरी नक्की केलाच पाहिजे. आता तुम्ही मला म्हणाल की ताई काय प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून केलं तर त्याची मजा कशी येईल.
मजा घ्यायची आहे, पण थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज पण ठेवायला पाहिजे की काय काय कशा प्रकारे खाल्लं पाहिजे. कारण मग आपल्याला जे आजार येतात ना, ते त्या छोट्या छोट्या चुकांमुळेच आपल्याला आजार पण येत असतात. सॉरी. तर म्हणून थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. तर आता तुम्ही बघत असाल की ही जी रांगोळीची स्टेन्सिल दिसते, तर मला माहिती आहे की सगळेच जण मला याच्यावर खूप सारे कमेंट्स येणार आहेत की ताई कुठून घेतली, कधी घेतली, कशी घेतली, आम्हाला पण हवी आहे, आम्हाला पण सांग. तर सांगणार आहे मी तुम्हाला. उद्याचा जो व्हिडिओ येईल ना, तो डिटेल मी तुम्हाला याच्यामध्ये सगळे डिटेल्स, अजून थोडंसं माझं काम त्याचं बाकी आहे, तर म्हणून मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिले नाहीत. आज फक्त तुम्हाला एक झलक दिली आहे. पण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे साचे कुठून घेतलेत, कितीला घेतलेत, कसे घेतलेत आणि त्याचा वापर कसा करायचा आहे, आणि तुम्हाला पण त्यांचे नंबर वगैरे देईन मी. तर असं काही काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला आवडतात की तुमच्यासोबत शेअर करायला, तुम्हाला सुद्धा आवडतात. मस्त खूप छान छान कमेंट्स येतात. मला खूप 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 भारी वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. म्हणजे ना, खरंच कधी कधी मी पण कधी कधी खूप डिमोटिवेट होऊन जाते की काय आता काय टाकू व्हिडिओमध्ये, आता काय शेअर करू मी तुमच्यासोबत. तर पण असं वाटतं की काही जरी नसेल ना, तरी मला तुमच्याशी फक्त जरी 2 शब्द बोलायला जरी मिळाले ना, तरी मला कधी कधी खूप समाधान वाटतं, खूप बरं वाटतं बोलल्यानंतर. जसं आपण खूप घरात बसून असतो आणि मग कधीतरी कोणाशी बाहेर बोलायला जातो, तर तेव्हा आपल्याला कसं फ्रेश वाटतं थोडंसं. तर तसं रोजची मला पण, काल पण मी बोलली की मला रोजची सवय लागली तुमची, आणि बऱ्याच मला कमेंट्स आल्या की ताई आम्हाला पण सवय लागली आहे तुझी रोजची. तर खूप मस्त आहे. आपली बॉन्डिंग जी आहे ना, ती अशी छान राहू दे. आणि मी स्वामींकडे नेहमी हीच प्रार्थना करते की स्वामी माझ्या हातून नेहमी चांगलंच काम घडू दे तुमच्यासाठी. म्हणजे ही एक प्रकारची ना, माझ्याकडून मी विचार करते की ही एक प्रकारची स्वामी सेवाच आहे की मी माझ्याकडून, माझ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत बऱ्या वाईट काही, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करू, जेणेकरून तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल. फक्त मी माझं रुटीन लाईफ तुम्हाला दाखवू आणि त्यातून जर तुम्हाला शिकण्यासारखं काहीच नसेल, तर मग काही उपयोग नाही आहे त्या गोष्टींचा. फक्त मला चॅनल चालवायचं आहे किंवा मला माझं यूट्यूब चॅनल चालवायचं आहे, तर म्हणून मी काहीही दाखवू, तर ते मला तरी स्वतःला पटत नाही. आणि इतरांनी सुद्धा मला तरी असं वाटतं की खरंच ज्यांना इतका छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे देवाच्या कृपेने, तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचा खूप चांगला वापर करा. तुम्ही आज लाखो करोडो लोकांपर्यंत तुम्ही पोचताय, तर तुमच्या तोंडातून जेही निघेल ना, तर ते कोणासाठी तरी चांगलंच निघालं पाहिजे, त्यातून समोरच्याचं चांगलंच व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला आज म्हणजे आम्हाला बघून तुम्ही फॉलो करतात, त्यात बऱ्याचशा वाईट गोष्टी, म्हणजे ज्या वाईट गोष्टी दाखवल्या जातात, तर बरेच लोक काय करतात, त्या पण गोष्टी फॉलो करतात. तर तसं नको व्हायला. म्हणून मी तरी म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात तर मी स्वतःपासूनच करत असते. इतरांचं माहीत नाही, पण स्वतःपासून करते. तर त्यामध्ये मला नेहमी डोक्यात माझ्या हेच असतं की मी जेही दाखवेन ते चांगलंच तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण लहान मुलं बघतात, आजी आजोबा बघतात, मध्यमवयीन जे आमच्यासारखे आहेत त्या बघतात, यंग मुलं बघतात. तर खरंच आहे ना की चांगलं आहे. म्हणजे देवाने खरंच आज आपल्याला इतकं कॅपेबल बनवलं आहे की आपण, म्हणजे मी तुमच्यासोबत बोलू शकते, तुमच्यासोबत इतकं कम्युनिकेशन करू शकते. जर माझं चॅनल नसतं तर मला तुमच्यापर्यंत पोचता आलं असतं का? नसतं पोचता आलं. तर जेही मिळालंय तर ते चांगलंच मिळालंय, आणि जेही होतं आपल्या आयुष्यात ते खरंच चांगलं होतं. खरंच म्हणजे कुठलीही, हा खूप खूप मोठा अनुभव स्वामींनी मला दिलेला आहे की जेही होतं ना, ते चांगल्यासाठीच होतं. त्यातून म्हणजे वाईटातून नेहमी चांगलं घडतं ना, तर तसंच असतं. तर जे तुमच्यावर म्हणजे वाईट प्रसंग आला असेल किंवा चालू असेल, तर घाबरून जाऊ नका. पुढे चांगले दिवस येणार आहेत. चांगले दिवस आल्यानंतर पुढे वाईट दिवस सुद्धा येतात, पण त्याच्यासाठी आपण थोडंसं सतर्क आणि अलर्ट राहणं महत्त्वाचं असतं. तर आयुष्य ह्यालाच म्हणतात की चांगलं वाईट, वाईट चांगलं. आणि खरं सांगायला गेलं तर जेव्हा वाईट परिस्थिती येते ना, त्यातून आपण खूप खूप काही शिकतो. जेव्हा चांगले दिवस असतात ना, तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये हुरळून जातो. पण जेव्हा वाईट परिस्थिती येते, मी तर खरंच म्हणजे स्वामींना धन्यवाद बोलेन या गोष्टीसाठी की मला लहानपणापासून भरपूर म्हणजे भरपूर मी आयुष्यामध्ये स्ट्रगल बघितला. पण तुम्ही जे म्हणता ना की ताई तू तुझ्या वयाच्या मानाने खूप म्हणजे मॅच्युरिटीने बोलतेस, खूप समंजस आहेस, तर त्याचं कारणच ते आहे की जी परिस्थितीने या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत,
ज्या परिस्थितीतून आम्ही लहानपणापासून आलो, तर त्या परिस्थितीने खूप 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 काही शिकवलंय, की ज्याच्यामुळे आज इतकं चांगलं म्हणजे विचार करू शकतो. जी ही परिस्थिती येईल त्याला तोंड देऊ शकतो. आणि कसं असतं ना, की मग इतके जे वाईट दिवस येतात किंवा इतकी जी वाईट परिस्थिती आपण बघतो, तर मग असं वाटतं की ह्यानंतर आणखीन असं काय वाईट होणार आहे. आणि बस तर जे म्हणजे ज्यांचे नेहमी काही ना काही अशा तक्रारी असतात किंवा ज्यांना असं वाटतं की म्हणजे माझ्या आयुष्यात खूप त्रास आहेत, खूप सगळ्या गोष्टी आहेत, तर काळजी करू नका. त्या त्रासातून पण चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. कधी-कधी तर आपल्याला त्या रिअलाईजसुद्धा होत नसतात, की खरंच म्हणजे यातून माझं काहीतरी चांगलं होतंय किंवा काय. तर आपण कसं छोटीशी जरी गोष्ट झाली ना, तरी आपण खूप सारं त्याचं टेन्शन घेऊन बसतो. विचार करत बसतो, की बापरे! आता काय होईल? आता कसं होईल? असं झालं, तसं झालं. पण त्या गोष्टीतून पुढे काहीतरी चांगलं मिळणार आहे किंवा पुढे काहीतरी चांगलं होणार आहे, ते हे आपल्याला माहिती नसतं. हे त्यांना माहिती असतं आणि हे त्यांनीच ठरवलेलं असतं. तर म्हणून आयुष्य जसं चाललंय ना, तसं चालू द्या. ते छान एन्जॉय करा. आनंद घ्या. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. वाईट क्षण असतील तरी आनंद घ्या मी सांगेन आणि चांगले क्षण तर आपण आनंदाचे घालवायचेच आहेत आणि वाईटचा विचारच का करायचा? तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा. बघा तुम्ही तुमच्यावर जरी एखादी वाईट गोष्ट जरी झाली आणि तुम्ही आतून जर पॉझिटिव्ह असाल ना, तर तुम्ही त्या गोष्टीला सुद्धा पॉझिटिव्हली घेता, की ठीक आहे, जाऊ दे, झालं ना, ठीक आहे, आपण आता नवीन सुरुवात करू किंवा पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टी स्टार्ट करू. तर असं म्हणजे जिथे ती गोष्ट तिथेच कट होऊन जाते. जो स्ट्रेस लेव्हल असतो तो तिथेच कट होऊन जातो. तर म्हणून अशा गोष्टी करा. छान डोक्यात पॉझिटिव्ह विचार ठेवा. देवाचं नामस्मरण करा. सगळ्यात मोठी गोष्ट नामस्मरण करा. कुठलीही गोष्ट दिवसभर तुम्ही करत असाल ना, त्यात नामस्मरण करा. भरपूर, भरपूर, भरपूर तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये ना खूप छान म्हणजे मला पण ह्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. हे फक्त मी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत नाहीये, की मी स्वतः तसा विचार करते आणि खरंच अनुभव येतात. तुम्ही जे पण स्वामी सेवेकरी असतील ना, आता स्वामींचं जसं नाही म्हणत आहे, पण ज्याही देवांचं करत असतील, तर ही खूप मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीवर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्या शक्तीचं कराल ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप 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 अनुभव येतील. बरे, वाईट सगळे अनुभव येतील. पण खूप भारी आहे ही गोष्ट. तर नक्की या गोष्टी म्हणजे नक्की हे करा सगळं आणि मग अनुभवाने आणि मग मला सांगा कमेंटमध्ये, की खरंच काय फरक पडला. आता जे खरोखर 1-1.5 वर्षापासून व्हिडिओज फॉलो करतायत, तर त्यांना म्हणजे त्यांच्या पण बरेच अशा मला कमेंट्स येतात, की "ताई मी हे करायला लागली, ते करायला लागली. मला आता हे कळायला लागलं. मला हे माहिती नव्हतं." आणि त्याने खरंच आणि अशा जेव्हा कमेंट्स येतात ना, तेव्हा असं वाटतं, की म्हणजे कुठेतरी चीज होतंय. जे आपण करतोय ना, त्याचं कुठेतरी चीज होतंय. तर म्हणून भारी वाटतंय आणि तुम्ही पण सगळे असे मस्त भारी राहा आणि उद्या मी आणखीन रांगोळीचं बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा आणखीन नवीन-नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. कारण मला कमेंट केल्या की भारी वाटतात वाचायला आणि छान वाटतं. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.